Now we will study the root of positive rational number. पॉझिटिव्ह रॅशनल नंबरचे आपण रूट पाहू. तर पॉझिटिव्ह रॅशनल नंबरचे रूट घेऊ आपण. दॅट रूट मे बी स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट और nth root. So let us take some example. That is square root of 4, then cube root of 8, fifth root of 32. Then we will take cube root of 4, then square root of 3. Again we will take the fourth root of 10. आता स्क्वेअर रूट ऑफ 4चं स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे. 4चं स्क्वेअर रूट किती येतं आपल्याला 2. 4चं स्क्वेअर रूट प्लस अँड मायनस 2. क्यूब रूट ऑफ 8चं जर आपण क्यूब रूट घेतलं तर वी कॅन राईट 8 ॲज 2 इंटू 2 इंटू 2, दॅट इज 2 क्यूब. सो द आन्सर इज 2. अगेन क्यूब रूट ऑफ 5, फिफ्थ रूट ऑफ 32, फिफ्थ रूट ऑफ 32. तर अशी एखादी संख्या आहे का ती 5 वेळा आपण जर गुणाकार केला तर आपल्याला 32 येईल. 2 जर पाहिला आपण, 2 दूनी 4, 4 दूनी 8, 8 दूनी 16, 16 दूनी 32, आणि म्हणून याचं उत्तरसुद्धा किती येतं आपल्याला 2. सो फिफ्थ रूट ऑफ 32 इज 2. सो हिअर क्यूब रूट ऑफ 4चं क्यूब रूट जर काढायचा प्रयत्न केला तर आपल्याला अशी एखादी नंबर मिळणार नाही की ती 3 वेळा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 4 येईल म्हणून याचा आन्सर आपल्याला रॅशनल नंबर येणार नाही. नंतर स्क्वेअर रूट ऑफ 3, स्क्वेअर रूट लिहिताना इथं 2 नाही आपण लिहितच नाही, तो स्क्वेअर रूट ऑफ 3 हे सुद्धा आपल्याला उत्तर आपल्याला काय रॅशनल येणार नाही. फोर्थ रूट ऑफ 10 हे सुद्धा उत्तर आपल्याला रॅशनल नंबर येणार नाही. आणि म्हणून हे जर पाहिले आपण, हे तिन्ही काय येतं, दीज आर द रॅशनल रूट्स. आणि हे 3 जर पाहिले आपण तर हे काय आहेत आपल्याला इररॅशनल रूट्स. तर कुठलाही पॉझिटिव्ह रॅशनल नंबर जर घेतला आपण तर त्याचं येणारं जे रूट आहे हे कधी रॅशनल असू शकतं किंवा इररॅशनलसुद्धा असू शकतं. nth रूट ऑफ एनी रॅशनल नंबर may be rational or irrational number. तर कुठल्याही रॅशनल नंबरचं जर आपण रूट काढलं, स्क्वेअर रूट काढा, क्यूब रूट काढा, फोर्थ रूट काढा, फिफ्थ रूट, 8 रूट किंवा nth रूट, कुठलंही रूट जर काढलं तुम्ही तर त्याचा आन्सर तुम्हाला रॅशनलही येऊ शकतं किंवा इरॅशनलसुद्धा येऊ शकतं. नाऊ लेट अस वी स्टडी अबाउट द सर्ड्स. हिअर इज डेफिनेशन इज गिवन. इफ ए इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. ए कसा पाहिजे आपल्याला, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे. थोडक्यात द व्हॅल्यू ऑफ ए इज ग्रेटर दॅन 0. ए हा 0पेक्षा मोठा असला पाहिजे, त्यावेळेसच तो पॉझिटिव्ह राहील. अँड nth रूट ऑफ ए इज x. nth रूट ऑफ ए इज x means nth रूट ऑफ ए. आणि या कंप्लीटची व्हॅल्यू आपल्याला किती पाहिजे, x. nth रूट ऑफ ए इज इक्वल टू x. अँड इफ x इज an irrational number,
एक्स इरॅशनल नंबर पाहिजे म्हणजे आपल्याला ही कंप्लीट व्हॅल्यू जी आहे ही काय पाहिजे आपल्याला इरॅशनल पाहिजे. थोडक्यात वी हॅव इफ वी हॅव nth रूट ऑफ ए इज इरॅशनल then x is called as surd. x is called as surd. Then x is a surd. x surd आहे म्हणजेच nth रूट ऑफ ए हे काय सर्ड आहे असं आपण म्हणू शकतो, कारण याची आणि एक्सची व्हॅल्यू कशी आहे एक सारखीच आहे. तर डेफिनेशनवरून लक्षात घ्या, इफ ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, ए हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे म्हणजे या साईनच्या आतमध्ये जो नंबर आहे आपला तो पॉझिटिव्ह नंबर पाहिजे आपल्याला, हा निगेटिव्ह नंबर चालणार नाही. देन इफ nth रूट ऑफ ए इज एक्स, इफ nth रूट ऑफ ए इज x means this value is equal to x, and if x is irrational and the value of this number nth root of a should be irrational, ही व्हॅल्यू आपल्याला कशी आली पाहिजे इरॅशनलच व्हॅल्यू आली पाहिजे. आणि त्यावेळेस एक्सला आपण काय म्हणतो सर्ड असं म्हणतो. एक्सला म्हणजेच nth रूट ऑफ एलाच आपण काय म्हणतो सर्ड असं म्हणतो. हिअर this sign is called radical sign. N is the order of surd, and A is called is the radicand. A is called as radicand. For example, cube root of 27. क्यूब रूट ऑफ 27 पाहताना आपल्याला ए किती इथं 27, दिस इज ग्रेटर दॅन 0, हे पॉझिटिव्ह आहे. देन nth रूट ऑफ ए दॅट इज क्यूब रूट ऑफ 27, याची व्हॅल्यू किती येणार आपल्याला तर 27चं क्यूब रूट जर काढला आपण 3 × 3 9, 9 × 3 27, सो दिस आन्सर इज 3. क्यूब रूट ऑफ 27 इज 3, बट दिस 3 इज अ रॅशनल. हिअर 3 इज रॅशनल नंबर. is rational number. So cube root of 27 is not a surd. हे सर्ड नाही आहे. क्यूब रूट ऑफ 9, 9चं जर क्यूब रूट काढलं आपण तर याचा आन्सर आपल्याला काय 9 एखादी संख्या अशी आहे का आपल्याला ती 3 वेळा गुणाकार केल्यानंतर 9 येतो, तर अशी संख्या आपल्याकडं नाही. 2 × 2 × 2 केलं तर आपण 2 × 2 × 2 दॅट इज 2 × 2 4, 4 × 2 8, 3 × 3 × 3 दॅट इज 3 × 3 9, 9 × 3 27. So this answer remain as it is, and so here we have to write this is 9th root of cube root of 9 is a irrational number, and so here we can write cube root of 9 is a surd. Example number 3, here fifth root of 32. जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर कसं लिहिता येईल आपल्याला इथं फिफ्थ रूट ऑफ 32 कसे लिहिता येईल आपल्याला 2 × 2 × 2 × 2 × 2 5 टाइम्स. सो दिस इज 2 × 2 × 2 × 2 × 2. So this will be 2 × 2 4, 8, 16 and 32. So here we can write here fifth root of
2 to the power 5, and this answer will be this 5 fifth root and this is power 2 to the power 5 get cancel and we get the answer 2. So fifth root of 32 is 2, and so this is not a surd. 2 is a rational number. So fifth root of 32 is not surd. This is not a surd. We'll take next example, that is square root of 32. Square root of 32 याला आपण कसं स्प्लिट करू शकतो? Here we can write square root आपण लिहित नाही. Square root of 32, this will be root 16 into root 2. root 16 चा आन्सर आपल्याला 4 येईल. root 2 ॲज इट इज राईट. आणि 4 root 2 काय आहे आपल्याला? इरॅशनल नंबर आहे. Here 4 root 2 is irrational number, and so root 32 is a surd. तर आपल्याला जर त्याचं रूट रॅशनल येत असेल तर तो सर्ड नसतो, आणि इरॅशनल जर येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सर्ड असं म्हणतो. द सर्ड ऑफ ऑर्डर 2 इज कॉल्ड ॲज क्वाड्रॅटिक सर्ड. दिस इयर वी हॅव टू स्टडी ओनली द सर्ड ऑफ ऑर्डर 2. तर ज्या सर्डची ऑर्डर 2 आहे त्याचाच आपल्याला 9th क्लासमध्ये काय आहे? स्टडी आहे. if the order of surd is 2, that surd is called as quadratic surd. For example, root 7, root 2, root 42, root 50 and so on. तर ज्याची ऑर्डर 2 आहे त्याला काय म्हणतो आपण? क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणतो. आणि यावर्षी आपल्याला फक्त क्वाड्रॅटिक सर्डचाच अभ्यास आहे. सिमिलर सर्ड्स. इफ P and Q are rational numbers, then P root A and Q root A are called as the like surd. जर P आणि Q हे दोन रॅशनल नंबर आहेत आपल्याला, then P root A and Q root A are called as the like surd. या दोन्हीमध्ये काय सारखं आहे आपल्याला? ऑर्डर ऑफ द रूट. here is square root, here is also square root, and this radicand A, here is also radicand A. म्हणून काय लिहू शकतो आपण? if the order of both surd is equal and the radicand is same, and the radicand is same, then that surds are like surd. For example, we will consider root 32 and root 8. root 32 can be written as, this can be written as 16 into 2. This surd can be written as 4 into 2. Again, after simplifying, we can write this is square root of 16 is 4. This is 4 root 2, and this is 2 times root 2. Here order is 2 and radicand is also 2. So these two are like surd. Here order of surd
is 2 and radicand is 2. This is our radicand. This the value of radicand is 2 and order of the surd is also 2. So root 32 and root 8 are like surd. So root 32 and root 8 are like surds. Let us take another example, root 45 and root 80. Number 2, root 45 and root 80. Root 45 can be written as 9 into 5, which can be written as 3 root 5, and root 80, this will be equal to 16 into 5. Again this will be 4 root 5. Here is also order is 2, radicand is 5. Here order of surd is 2 and radicand is 5. And so we can write here root 45 and root 80 are like surds, or we can say these are like surd or similar surd. Operation on a like surd. Mathematical operations like addition, subtraction, multiplication and division can be done on the like surd. आपल्याला जर like surd दिले तर त्यावर आपण या ज्या चारही मॅथमॅटिकल ऑपरेशन आहेत त्या काय करू शकतो, आपण कॅरी आउट करू शकतो. हिअर वी हॅव गिवन सम एक्झाम्पल. हिअर वी हॅव टू सिम्प्लिफाय. फर्स्ट example is given 7 times root 3 plus 29 times root 3. Solution. हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल, 7 times root 3 plus 29 times root 3. काय करू आपण, रूट 3 दोन्हीमध्ये आहे म्हणून आपण काय करू, दोन्ही टर्ममधला रूट 3 आपण कॉमन घेऊ. So here we will remaining 7 plus here is 29. So this will be root 3 in bracket 29 plus 7, this will be 36 and we will get 36 root 3. Then next example, we have 7 root 3. 7 root 3 minus 29 root 3. Again 7 times root 3 minus 29 times root 3. Root 3 common काढा, 7 minus 29 and 29 minus 7, this will be minus 29 minus 7 will 22 minus 22 root 3. 13 root 8 plus 1 by 2 root 8 minus 5 root 8. रॅडिकल साईनमध्ये आपल्याला इथं 8 आहेत. देर इज 8 in radical sign. Here is also 8 in radical sign. Here is also 8 in radical sign. So we can take common 8. So this will be equal to, we have taken root 8 as common. Here we will get 13 plus 1 by 2 minus 5. Now root 8, solve the bracket.
13 minus 5 will be 8. So this is 8 plus 1 by 2. Again root 8. Cross multiply करा. 8 into 2 16 plus 1 upon 2. Here we will get root 8 into 17 divided by 2. Again root 8 can be written as 4 into 2. 4 into 2 into 17 upon 2. So this is square root of 4 is 2 into this 17 upon 2 into root 2. So the 2 get cancelled and we have get answer 17 root 2. 8 root 5 plus root of 20 minus root of 125. इथं आपल्याला रूट 5 दिलेला आहे. याला सुद्धा रूट 5 इंटू समथिंग, इथं सुद्धा रूट 5 इंटू समथिंग आपल्याला कन्वर्ट करता येईल. सो दिस विल बी इक्वल टू राईट सोल्युशन 8 root 5 plus root of 20 minus root of 125, which will be equal to 8 root 5 plus root 20 can be written as 4 into 5 minus 5 into 25. So this will be equal to 8 times root 5 plus square root of 4 is 2, this is 2 root 5, and this minus root of 25 is 5, so this is 5 root 5. Again take root 5 common, we will get, here is 8, 10, 2 minus 5, and so we will get 8 plus 2, that is 10, 10 minus 5 is 5, so our answer is 5 root 5. Multiply the surds. Root 7 into root 42. So root 7 into root 42, this can be written as root 7 into 42, which will be equal to 7, and 42 can be written as 7 into 6. So this will be 49 into 6. Again square root of 49 is 7, 7 root 6, and this is our answer. Divide the surd. We have root 125 divided by root 5. Now this can be written as root of 125 divided by root 5, or this can be written as 125 upon 5. 5 to the 10 and 5 5s are 25. Here we get 25, root of 25. The answer is 5. Next example is root 50 into root 18. Root 50 into root 18, this can be written as 15 into 18. So we can write 50 as 25 into 2 into 18 as 9 into 2. So this is 25. Again 2 into 2 is 4, and this is 9. So here we can write root of 25 into root of 4 into root of 9,
and this is equal to 5 into root of 4 is 2 into root of 9 is 3. So this is 5 into 2 10 into 3, that is 30. Rationalization of surd. If the product of two surds is rational number, then each surd is called rationalizing factor of other. If the product of two surd is rational number, जर आपल्याला दोन सर्ड दिलेले आहेत आणि त्यांचा जर आपण प्रॉडक्ट घेतला, जर आपलं येणारा आन्सर जर रॅशनल नंबर असेल तर आपण त्या दोन्ही सर्डला किंवा प्रत्येक सर्डला एकमेकांचे काय म्हणू शकतो, रॅशनलायझिंग फॅक्टर असं आपण म्हणू शकतो. फॉर दिस लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल विल कन्सिडर द सर्ड रूट 2. जर आपण रूट 2 ला एखाद्या दुसऱ्या सर्डनं मल्टिप्लाय करून जर रॅशनल नंबर मिळवला तर त्याला काय म्हणतो आपण, त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर असं म्हणतो. सो रूट 2 इंटू रूट 2 विल बी इक्वल टू रूट 4 and we will get the answer 2. So here we can say root 2 is the rationalizing factor of root 2. Here root 2 is the rationalizing factor of root 2. आता रूट 2 ला फक्त रूट 2 न गुणन का मल्टिप्लाय केल्यानंतरच आपल्याला रॅशनल नंबर येतो का, नाही. तर आपण रूट 2 इंटू रूट 8 असं जरी घेतलं तर याचा आन्सर येईल आपल्याला 2 इंटू 8. सो दिस विल बी रूट 16 अँड आवर आन्सर विल बी इक्वल टू 4. हियर root 2 is the rationalizing factor of root 8 or root 8 is the rationalizing factor of root 2. Here root 2 is rationalizing factor of root 8, or we can say root 8 is the rationalizing factor of root 2. तर कुठल्याही सर्डला फक्त एक आणि एकच रॅशनलायझिंग फॅक्टर असतो असं नाही, तर एकापेक्षा जास्त सुद्धा रॅशनलायझिंग फॅक्टर असू शकतात. एव्हरी सर्ड have more than one rationalizing factor. तर कुठलाही सर्ट घेतला तुम्ही तर प्रत्येक सर्टला एक किंवा एकापेक्षा जास्त रॅशनलायझिंग फॅक्टर आपल्याला मिळू शकतात. आणखी एक उदाहरण पाहू आपण. फॉर एक्झाम्पल विल कन्सिडर द सर्ड 2 रूट 7. तर आपल्याला याला रॅशनलाइज करण्यासाठी आपल्याला रूट 7ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, रूट 7ने मल्टिप्लाय करावं लागेल. So here 2 root 7 and we will multiply by root 7, we will get 2 into 7 into 7. So this will be 2 into root of 49
which will be equal to 2 into square root of 49 is 7. We get 14. And so here we can say root 7 is a rationalizing factor of 2 root 7, or 2 root 7 is a rationalizing factor of root 7. Here root 7 is rationalizing factor of 2 root 7 or vice versa. Vice versa means as root 7 is the rationalizing factor of 2 root 7, that 2 root 7 is also rationalizing factor of root 7. Let us consider one more example. Find rationalizing factor of root 27. So here we can write root 27 as, this can be written as 9 into 3 or root 9 into root 3. Root of 9 is, square root of 9 is 3, and we get 3 root 3. So to rationalize the 3 root 3, here we have to multiply by 3. Here multiply by root 3. 3 root 3 into root 3, we will get 3 into root 3 into root 3, this will be 3 root 9, and we will get here 3, root of 9 is again 3, and we will get answer 9. So here we can say root 3 is the rationalizing factor of 3 root 3. Root 3 is rationalizing factor of 3 root 3. 3 root 3 means root 27. 3 root 3 or root of 27. Then we have next example, that we have rationalize the denominator. Denominator rationalize करायचा म्हणजे आपल्याला जो दिलेला सर्ड असणार आहे त्याचा जो डिनॉमिनेटर असणार आहे तो इरॅशनल असणार आहे, आणि आपल्याला त्याला काय करायचं आहे, रॅशनलाइज करायचं असलं. इथे एक्झाम्पल दिलेलं आपल्याला 1/√5. तर रूट 5ला आपण कुठल्या सर्डनं गुणल्यानंतर आपल्याला त्याचा रॅशनल नंबर होईल, तर रूट 5ला आपण रूट 5नं काय करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो. सो हिअर वी कॅन राईट 1/√5 will multiply by root 5, and here also we going to multiply by root 5. Here we will get 1 into root 5, that is root 5. Again here root 5 into root 5, that is root 5 into 5. We will get root 5, and this is root 25. This is root 5 divided by 5, and here we get the denominator as a rational number. So we have rationalized the denominator of 1/√5. 2 3/2√7. So here we can write 3/2 times √7. आपल्याला डिनॉमिनेटर रॅशनलाइज करण्यासाठी काय करावं लागेल, इथं आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये रूट 7 हा इरॅशनल नंबर आहे. याचा जर रॅशनल नंबर आपल्याला करायचा, आता 2 सुद्धा काय रॅशनल आहे, 2ला आपल्याला काही करायचं नाही, तर रूट 7चं काय करायचं, आपल्याला रॅशनल नंबरमध्ये कन्व्हर्शन करायचं. त्यासाठी आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला रूट 7नं मल्टिप्लाय करू. सो हिअर वी विल मल्टिप्लाय बाय रूट 7
and root 7. Here we will get 3 times root 7 divided by 2 under root 7 into 7. Here 3 times root 7, 2 into root of 49, and we will get here 3 root 7 divided by 2 into root of 49 is 7. So we will get here answer 3 times root 7 divided by 14, or here we can write this is 3 by 14 root 7, and here we have rationalized the denominator.